नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आवाज थोडा माझा बसलेला आहे, अजून थोडा कमी झाला आहे कालपेक्षा जरा, पण मला थोडा अजून बसलेला वाटते। तुम्हाला सुद्धा ऐकायला थोडं वेगळं वाटत असेल, जड जड वाटत असेल, थोडा बसलेला आहे, तो होईल आता। तर दुपार झालेली आहे, दुपारीच आपला हा ब्लॉग चालू केलेला आहे, कारण सकाळी माझ्याकडून बोलताच नव्हतं येत म्हणजे मला। तर आता दुपारचे वाजलेले आहेत 12:30, जेवणाची वेळ झालेली आहे। आपला ब्लॉग एडिट करत बसले होते म्हणून एवढा वेळ झाला। आता जेवण बनवायला घेते। प्रीत आता त्याला फोन करते की तू जेवायला येणार आहे कसं, कारण का तो सकाळी गेलेला आहे 5 वाजता, त्याला काही डबाच दिला नाही मी, माझ्या सकाळी ताकदच नव्हती मेन म्हणजे। तर त्याला विचारते, नाही तर तो कॅन्टीनमधूनच खाऊन येईन, एवढा वेळ थांबत नाही, जर काम असेल तर मग जेवायचं राहतो, मग घरी येतो जेवायला। मग आता त्याला फोन करते, विचारते जेवायला येणार आहे का, तसं मग मला जेवण बनवायला, नाही तर मग माझ्या एकटीसाठी भात आणि भाजी ओके आहे, पटकन होतं जेवण ते भात आणि भाजी। आणि आता संध्याकाळी आम्हाला जायचं आहे गावातल्या घरी, प्रीतच्या घरी जायचं आहे आम्हाला। तिथे आज आम्हाला पोपटी करायची आहे, का प्रीतची बहीणसुद्धा येणार आहे आज। त्या दिवशी म्हणजे 31st दिवशी आम्ही कुठे गेलो नाही, घरीच होतो। मग काल आम्ही आईकडे जाऊन आलो, आईने चिंबोडांचं कालवण केलं होतं, आणि आज आम्हाला जायचं आहे गावातल्या घरी पोपटी करण्यासाठी। तर असे आमचे दिवस ठरलेले आहेत, कुठे ना कुठे आम्ही फिरतच असतो दोघं जण। आता पहिले जेवण करते, मग संध्याकाळी तू येईलच, चहा वगैरे त्याला देईल, आणि मग आम्ही जाऊ गावातल्या घरी। आणि आता आलो आम्ही आमच्या गावातल्या घरी, आई सुद्धा आहेत, आईची तयारी चालू आहे पोपटीची। आम्ही पोपटी करायला आलेलो आहोत गावातल्या घरी। प्रीत आला कामावरून आणि मग इकडे आलो। आवाज जरा बऱ्यापैकी आला माझा, परत सकाळी जरा जास्त डाऊन होता। आता आमची तयारी चालू आहे पोपटीची, चिकन आणि शेंगा आणलेल्या आहेत, आणि आता आई इथे कोथिंबीर साफ करत बसलेले आहेत। माझा हात हा इथे कोथिंबीर साफ करतात, हा हाताने ताईला कालवायला सांग, तू टाक पाहिजे तर। हा ताई तू कालव, अच्छा तू कर। तर आज दोघं जण भाऊ आणि बहीण बसलेत, तयारी करतायत। ताई सुद्धा आलेली आहेत। आम्ही ताईवरच मेन म्हणजे थांबलो होतो, आम्ही 31लाच येणार होतो, पण उपवास पण होता म्हणून आम्ही ठरवलं आज येऊया। पहिले दही टाकतोयस ना, तर इकडे चिकनला सगळं मीठ मसाला वगैरे लावून ठेवतात, आणि तिकडे शेंगा आहेत। बस होईल त्याच्यामध्ये। हा मसाला बघ माझा आहे, अंदाजाचे टाकताय तुझ्या, तुला 2 चमचे लागल, आणि चिकन मसाला पण येईल त्याच्यामध्ये। आज इनिशिएटिव्ह बघ प्रीत। मिठाचा अंदाज तुम्ही दोघंच बघा, मला तर नाही अंदाज येणार, लागेलच ना हाताने तुझ्या बघ अंदाज। कालव हे कालव, जास्त खार नको प्रीत। इथे सगळे मसाले टाकतोय आम्ही, मी सुहानाचा बटर चिकन मसाला पण टाकलाय, शेंगांमध्ये मीठ येईल ना। हा मीठ आहे ते खाली, एक ताटली मध्ये फ्री मी देते।
मडका तयार झाला, मडका रेडी आहे. आता आपण त्याला लावणार, आगनी लावायची, आगनी. ओके, दुसरी पोपटी रेडी आहे. थांब रे काळो काय या चला पाठीमागे. ए थांब, पप्पाने येऊ दे. काय रे आमच्या पाठीमागे. अरे पप्पाने लाईट लावली. वर्षानी करतोय ना इकडे पण. हा हे केळीचा बन त्याच्या तिकडे लावायचे. पप्पानी तयारी केलेली आहे. अरे वा, सगळं साफ केलंय वाटतं पप्पानी. पाला ठेवला आणि त्याच्या हे बाबा हलतोय. पाणी आहे का? ओके, पोपटीची तयारी फायनल. लावायचे आहेत लाकडं वगैरे की 1 तासामध्ये आपली पोपटी रेडी. ह्याची किती एक्साइटमेंट आहे प्रीतची. चिकन खायला भेटेल या माणसाला. आणि आता प्रीत रचतोय लाकडं मडक्याच्या भोवती. ही आमची दुसरी पोपटी आहे यावर्षीची पहिली. गेल्या वर्षी केली एक. आता किती पोपट्या होतील ते सांगू शकत नाही. इच्छा आली की करायची, पण हे थंडीच्या दिवसामध्येच करतात है ना. आणि मडका लपलेला आहे आतमध्ये. आणि पप्पानी पाळा गोळा केलाय. आंब्यांची पानं वगैरे आहेत. पाला पाचोळा त्याच्यावरती टाकायचा. पेंडा नसला की हा एक ट्रिक बरी आहे. या ग कुठे आहेत? सावकाश सावकाश. लाईट कमी पण बरं पप्पाने बल्ब लावला. आपण फोटो काढूया. थांबा, एकच बॅटरी आणलीस रे? एकच आणली बॅटरी आहे ना घरात. किती तासामध्ये? अर्धा तास? 7:45 वाजले. 8:15 पर्यंत काढू. पेपर आहे का प्रीत? पेपरच लावला. नाही हे लाव रे परत. पेटला आहे. तू कागद कुठं लावला? लागला लागला. 2 होते तू कुठं कागद? हा घ्या माझ्याकडे एक आहे. सगळे बाजूनी गोल गोल फिरव. आमच्याकडे धू येऊ दे तो बघ. इकडे आणि आपली पोपटी झालेली आहे रेडी. आता काढायचं इम्पॉर्टंट काम आहे. ते गोंता अंतरलेला आहे. आईचा आहे उपवास. खाऊन झालेला आहे आईचा उपवास म्हणून आई वेगळ्या कुकरमध्ये लावलाय त्यांना. आणि आम्ही चिकनवाले प्रत्येकाने किती किती खाल्लंय. प्रीतनी एकट्याने केवढ्या खाल्ल्यात बघ प्रीत. टेस्टी झाली पण, मस्त झाली पण. हो आईने तेवढ्या खाल्ल्या. मी खाल्ल्याच नाही काय, माझ्याकडे कायच नाहीये. आम्हाला अजून उद्याला पण होती ती, तर जास्त झाली पोपटी. उद्या सकाळी हा आई कमी होती ना म्हणून, नाही तर बरोबर झाले असते. तर मंडळी आता आलो आम्ही घरी. मस्त पोपटी झाली, खालं वगैरे. जास्त काही जेवलो नाही, म्हणजे जेवलोच नाही. मी तर जेवले नाही, तो जेवला. चिकनचा रस्सा केला होता त्यामुळे तो जेवला, मी जेवलेच नाही. माझं पोट पूर्ण भरलं चिकन आणि ते शेंगा खाऊनच, त्यामुळे जेवण काय गेलं नाही. आणि आता आलो आम्ही घरी आणि परत एकदा आवाज बसायला सुरुवात झालेली आहे. रात्रीच काय होतं काय माहिती, आवाज बसतोय माझा, तर उद्या सकाळी तर अजूनच बसलेला असेल.
थोडंसं दुखते माझ्या घशामध्ये, पण होईल हळूहळू. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या वगैरे करते, होईल कमी. पण आवाज जरा बरा झाला की जरा बरं वाटेल, का माझाच आवाज मला ऐकायला जरा वेगळं वाटते, जरा जड जड वाटते. तुम्हाला सुद्धा ऐकायला थोडं जड वाटत असेल, पण ते मला फील होते. पण असो, होईल तो ठीक. तर असा गेला आमचा वर्षाचा दुसरा दिवस. मजा आली, पोपटी केली, धमाल केली, थोडा फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला. प्रीतसुद्धा खुश आहे. आता फ्रेश वगैरे झाले आणि आता झोपायची तयारी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो, बाय बाय.